नमस्कार श्रोते हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायाचं वाचन करणार आहोत. अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शिवरात्रीचे महात्म्य सहस्त्रमुखांचा शेषही वर्णवू शकत नाही. सर्व पर्व काळामध्ये शिवरात्री पर्व काळ हा श्रेष्ठ आहे. या पुण्यदिनी उपवास, जागरण, त्रिकाल शिवपूजा, रुद्रघोष केला तर त्या पुण्याला गणतीच नाही. म्हणून तर वशिष्ठ, विश्वामित्रादी ऋषीमुनी, देव, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर इत्यादी सर्वजण मोठ्या भक्तिभावाने शिवरात्री व्रत करतात. याविषयी पुराणकार सुतांनी शौनकादी ऋषींना एक कथा सांगितली आहे. खूप वर्षापूर्वी विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजे शिकारी राहत होता. जंगलातील पशुपक्ष्यांना ठार मारून आपली उपजीविका करणे एवढेच त्याला माहिती होते. रोजच्या रोज शिकारीच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांची हत्या करून तो कित्येक पापे करीत होता याची त्याला काहीही जाणीव नव्हती. तो माघ महिना होता. कडाक्याची थंडी होती. थंड वारा अंगाला झोंबत होता. पण त्या व्याधाला शिकार करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पोटाची खळगी तर भरलीच पाहिजे, मग काय करणार. तो व्याध धनुष्यबाण व जाळे घेऊन शिकार करण्यासाठी एका वनात गेला. तेथे शिकार शोधण्यासाठी फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला. ते शिवमंदिर मोठे, भव्य, दिव्य, विशाल होते. त्या दिवशी शिवरात्र होती. त्यामुळे शिवमंदिरात लोकांची खूप गर्दी जमली होती. सगळे लोक हे शिवनामाचा जयघोष करीत होते. व्याधाने मंदिरात डोकावून पाहिले. तेथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक चालू होता. रुद्रपाठाचे गणगंभीर स्वर ऐकू येत होते. शिवलिंगावरती बिल्वपत्रांचा वर्षाव चालू होता. अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजत होती. सगळे लोक तहानभूक विसरून उपवासपूर्वक भगवान शंकराच्या आराधनेत अगदी रंगून गेले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर सात्विक आनंद दिसत होता. तो सगळा प्रकार पाहून त्या व्याधाला हसू आले आणि तो स्वतःशीच म्हणाला, लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे. दगडाची पूजा करतात काय, त्याला बेलाची पाने वाहतात काय, उपवास करतात काय, सारखे शिव शिव हर हर असे काय ओरडतात, हा सगळा वेडेपणा आहे. असा विचार करीत तो तेथून निघाला व वनात शिरला. तो शिकार शोधू लागला. त्याला त्या शिवमंदिरातील शिवनाम घोषाचे हसू येत होते आणि त्या लोकांची टवाळी करण्यासाठी तो शिव शिव, वशी वशी, हर हर, रह रह असे उलटे सुलटे वाटेल तसे म्हणत होता. परंतु त्या शिवनाम स्मरणाने त्या व्याधाचे पाप हळूहळू कमी होऊ लागले होते. तो व्याध दिवसभर शिकारीसाठी वनात भटकला, पण त्या दिवशी त्याला एकसुद्धा शिकार मिळाली नाही. त्याच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नव्हता. दिवसभर त्याला उपवास घडला. बघता बघता संध्याकाळ झाली. सूर्य अस्ताला गेला. अंधार पडू लागला. इतक्यात त्याला स्वच्छ पाण्याने भरलेले एक तळे दिसले. त्या तळ्याच्या काठावर एक गोलाकार बेलाचे झाड होते. त्याच्या फांद्या खूप खालपर्यंत वाकलेल्या होत्या. व्याधाला वाटले या तळ्यावर पाणी पिण्यासाठी नक्कीच एखादा प्राणी येईल, म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवरती बसला. त्याने धनुष्यबाण सज्ज ठेवला होता, परंतु तो वृक्ष इतका घनदाट होता की त्यामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते. म्हणून तो उजव्या हाताने बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला. पण योगायोग कसा पहा, त्याच वृक्षाखाली एक दिव्य शिवलिंग होते. साक्षात ब्रह्मदेवाने त्या शिवलिंगाची स्थापना केली होती. तो व्याध त्या बेलाची पाने तोडून खाली टाकत होता, ती बरोबर शिवलिंगावरती पडत होती. त्यामुळे विनासायास अजाणतेपणे त्याच्या हातून शिवपूजा घडत होती. मनातल्या मनात त्याचे शिव शिव हर हर चालूच होते. उपवास, जागरण, शिवपूजन व शिवस्मरण यामुळे त्या व्याधाच्या पातकांचा हळूहळू क्षय होत होता. असा तो व्याध शिकारीची वाट पाहत होता. इतक्यात तेथे पाणी पिण्यासाठी एक हरणी आली. तिचा प्रसूती काळ अगदी जवळ आला होता. त्या हरणीला पाहताच व्याधाला आनंद झाला. त्याने धनुष्याना बाण लावला व बाण मारणार तोच ती हरणी मानवी भाषेत म्हणाली, भल्या गृहस्था थांब, मला मारू नकोस. मी तुझा काहीही अपराध केलेला नाही. निरपराधी प्राण्याला ठार मारणे पाप आहे. त्यात मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातील कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे. माझ्यासारख्या गर्भवती हरणीला ठार मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल, हे लक्षात ठेव. गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, गुरुहत्या ही महापापे आहेत आणि गुरुहत्येहूनही 100 पट जास्त पाप एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून विचार कर. व्याध म्हणाला, घरात माझी बायको मुले उपाशी आहेत. मला दिवसभर अन्न मिळालेले नाही. तो व्याध तिला आणखी म्हणाला की तू मोठी अद्भुत हरणी दिसतेस. तू मानवी भाषेत कशी काय बोलतेस. तुला पाहून मला तुझ्याबद्दल दया येत आहे.
तेव्हा तू पूर्वजन्मी कोण होतीस, तुला हे ज्ञान कसे झाले, असे व्याधाने विचारले असता ती हरणी म्हणाली, मी पूर्वी देवादानवांनी समुद्रमंथन केले असता 14 रत्ने वर आली, त्यापैकी रंभा होते. माझ्या रूपलावण्याने देव अगदी वेडे झाले. मी अनेक ऋषीमुनींना सुद्धा भुलविले. मी अनेक स्वर्गसुखांचा उपभोग घेतला. त्यामुळे मला गर्व झाला. मी शिवभजनाचा त्याग केला. शिवरात्री, सोमवार, प्रदोषकाळी मी शिवपूजा केली नाही. मी मद्यप्राशन करू लागले. हिरण्य नावाच्या दैत्याशी मी रत झाले. एके दिवशी मी हिरण्याबरोबर वनात फिरत होते. हिरण्य शिकारीसाठी निघून गेला. मी शिवदर्शनासाठी कैलासावर गेले. तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या भगवान शंकरांनी मला शाप दिला. अत्यंत पापी अशी तू मृत्यूलोकात हरणी होशील. तुझ्या 2 मैत्रिणीही हरणी होऊन तुझ्याबरोबरच राहतील. हिरण्य दैत्याने माझी आराधना केली नाही, म्हणून तोही हरिण होऊन तुमच्याशी रत होईल. या शापाने दुःखी होऊन मी भगवान शंकरांची आळवणी केली. तेव्हा त्यांनी मला शाप दिला. 12 वर्षानंतर तुम्ही माझ्या पदाला याल. मग मी पृथ्वीवर हरणी म्हणून जन्मास आले. तेव्हा व्याधा, तू मला खुशाल मारू शकतोस, पण आता माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. मी परत जाते व प्रसूत होताच तुझ्याकडे परत येते. गर्भहत्या करणे हे महापाप आहे, म्हणून तू या क्षणी मला मारू नकोस. व्याध म्हणाला, फार छान बोलतेस तू, पण तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवणार? तू परत येशील याची खात्री काय? म्हणून तू कसली तरी शपथ घे आणि मग जा. हरणी म्हणाली, ठीक आहे, मी शपथ घेते. ऐक, जर मी कबूल केल्याप्रमाणे परत आले नाही तर जो ब्राह्मण कुळात जन्मास येऊनही नित्य स्नान संध्या करत नाही, वेदाध्ययन करीत नाही, वेदविद्येची विक्री करतो, ज्याला भजन पूजन आवडत नाही, अशा गोष्टींमुळे त्याला लागणारे पाप माझ्या माथी बसेल. दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जगणारा, दुसऱ्याला पीडा देणारा, दानधर्मात विघ्ने आणणारा, गुरुनिंदा ऐकणारा, शिवविष्णूंची निंदा करणारा, अशा माणसाला जे पाप लागेल ते पाप मला लागेल. मंदिरात स्त्रीचा उपभोग घेतो, तो पुढील जन्मी नपुंसक म्हणून जन्माला येतो, तो दोषही मला लागेल. आपल्याला माहीत असलेली विद्या जो शिष्याला देत नाही, तो पुढील जन्मी पिंगळा होतो. जो राजा प्रजेला पीडा देतो, तो वाघ किंवा सर्प होतो. जो साधू संतांचा छळ करतो, त्याचा निर्वंश होतो. आपला पती कुरूप आहे म्हणून त्याचा त्याग करणारी स्त्री बालविधवा होते. ज्या स्त्रिया आपल्या पतीचा अपमान करतात, त्या दासी किंवा कुलटा होतात. आपल्या धन्याशी द्रोह करणारा कुत्रा होतो. सेवकाची सेवा घेऊन त्याला जो वेतन देत नाही, तो पुढील जन्मी भिकारी होऊन दारोदार भीक मागत फिरतो. जो जारण मारण करतात ते भूतपिशाच्य होतात. जे देवाच्या दिव्यातील तेल चोरतात ते निपुत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्नाची चोरी करतात, त्यांना पुढील जन्मी मांजरीचा जन्म घ्यावा लागतो. जे आईवडिलांना पीडा देतात ते माकड होतात आणि सासू सासऱ्यांचा छळ करणाऱ्या स्त्रीची मुले जगत नाहीत. ती हरणी व्याधाला म्हणाली, मी घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील. जगातील सर्व महापातकांची मी धनी होईन, अशी मी शपथ घेते. आता मला जाण्याची परवानगी दे. ती हरणी असे म्हणाली असता व्याध तिला म्हणाला, तू आता परत जा व रात्र संपताच लवकर परत ये. व्याधाच्या या बोलण्याने हरणी आनंदित झाली. तू थोर पुण्यवंत आहेस, तू शिवपदाला जाशील, असे म्हणत ती अरण्यात निघून गेली. ती हरणी निघून गेल्यावर व्याधाने पुन्हा बिल्वपात्रे तोडून टाकण्यास सुरुवात केली. मनातल्या मनात शिव शिव हर हर चालूच होते. रात्रीचे 2 प्रहर झाले होते. ती दुसरी पूजा समजून भगवान शिवाच्या कृपेने त्या व्याधाच्या सप्तजन्मातील अर्धी पापे नष्ट झाली. तो व्याध मुखाने शिव शिव असे म्हणत असता दुसरी एक हरणी तेथे पाणी पिण्यासाठी आली. त्या हरणीला व्याध बाण मारणार तोच ती म्हणाली, व्याधा थांब, माझा पती माझी घरी वाट पाहत आहे. मी पती सहवासासाठी आतुर झाले आहे. मी घरी परत जाऊन माझ्या पतीबरोबर सुखोपभोग घेते व मग परत येते. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही, म्हणून मला परत जाण्याची परवानगी दे. व्याध म्हणाला, तू आनंदाने परत जा, परंतु जाण्यापूर्वी एखादी शपथ घे. हरणी म्हणाली, तुला परत येण्याचे वचन देऊन जर मी परत आले नाही तर या जगातील सर्व पातके मला लागतील. जो मनुष्य तळी, विहिरी, मंदिरे यांची मोडतोड करतो, याबद्दल त्याला जी पापे लागतील ती सर्व माझ्या माथी लागतील. वेदशास्त्रांची जो निंदा करतो, जो संत भक्तांचा द्वेष करतो, हरिहर चरित्रांचा जो त्याग करतो, त्याची सर्व पापे मला लागतील. आपल्या पतीचा त्याग करून जी स्त्री परपुरुषाकडे जाते तिचे पाप मला लागेल. मुलगा आणि सून चांगली वागत असताना त्यांना जे पीडा देतात ते पुढील जन्मी कुरूप होतात व अन्नासाठी भिक्षा मागत फिरतात. आपल्या गुरुचे जे उणे दुणे ऐकतात त्यांची संपत्ती नष्ट होते.
जे वाटसरूंची वस्त्रे हिरावून घेतात त्यांना प्रेतवस्त्रे पांघरावी लागतात. स्वतःला तपस्वी समजून जे अनाचार करतात ते पुढील जन्मी सुरवंट होतात. धन्याची सेवा न करणारी दासी मगरी म्हणून जन्मास येते. जो ब्राह्मण दारूची विक्री करतो, स्वतः मद्यपान करतो, ब्राह्मणांचा छळ करतो, तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होतो. दुसऱ्याने केलेल्या उपकाराची जो आठवण ठेवीत नाही तो जंत होतो. जो श्राद्धाच्या दिवशी स्त्रीचा उपभोग घेतो तो कुत्रा किंवा डुक्कर होतो. जो खोटी साक्ष देतो त्याचे पूर्वज नरकात जातात. जो पुरुष 2 बायका करून त्यातील एकीवरच प्रेम करतो तो कुत्र्याच्या शरीरावरील गोचिड होतो. जो पाणी कोंडून ठेवतो त्याच्या मलमूत्राचा निरोध होतो. ग्रहणकाळी जो भोजन करतो त्याला पित्तरोग होतो. दुसऱ्यांची मुले पळवून नेऊन विक्री करणारा कुष्ठरोगी होतो. जी स्त्री गर्भपात करते ते पुढील जन्मी वांदे होते. ब्राह्मणाच्या अन्नाचा अपहार करणाऱ्यांचा वंश वाढत नाही. गुरु, संत, आईवडील यांची निंदा नालस्ती करणाऱ्यांची वाचा जाते. मंदिरातील पवित्र वृक्ष तोडणारा पांगळा होतो. जो सूतक अन्न खातो त्याला उदररोग होतो. जो मनुष्य ब्राह्मणांचे ऋण फेडत नाही त्याचा पिता त्याच्या बालपणीच मृत्यू पावतो. जो ब्राह्मणाला दान देतो असे म्हणून देत नाही त्याला अन्नान्न दशा येते. जो पवित्र ग्रंथांचे श्रवण करीत नाही तो पुढील जन्मी बहिरा होतो. जो मातापित्याला पीडा देतो त्याच्या कार्याचा नाश होतो. जो मुक्या प्राण्यांना गवत पाणी न देऊन मारतो त्याची प्रजा मुकी होते. जो परस्त्रीची अभिलाषा धरतो त्याला पुढील जन्मी अत्यंत कुरूप व तोंडाळ बायको मिळते. जो सूर्याकडे तोंड करून लघवी करतो त्याचे लहानपणीच सर्व दात पडतात. डोक्यावरचे केस पांढरे होतात. आपल्या मृत बालकासाठी शोक करणाऱ्याला जे कुचेष्टेने हसतात ते निपुत्रिक होतात. हरणी म्हणाली, व्याधा, तुला वचन देऊन मी परत आले नाही तर या सर्व पापांसह जगातील सर्व महापापे माझ्या डोक्यावर बसतील. व्याधाने तिला जाण्याची परवानगी देताच ती हरणी पाणी पिऊन निघून गेली. थोड्या वेळाने एक हरिण आले. पारध्याने त्याच्यावर बाण रोखला असता तो हरिण म्हणाला, माझ्या घरी माझ्या पतिव्रता स्त्री आहेत, त्यांचा निरोप घेऊन येतो, मग तू मला मार. मी वचन पाळले नाही तर मला अनंत पापांचे फळ भोगावे लागेल. भक्त कथा कीर्तन करीत असताना कथाभंग करतो त्याचा निर्वंश होतो. जो तीर्थयात्रेत विघ्ने निर्माण करतात, यात्रेकरूंचे सगळे काही हिरावून घेतात, त्यांच्या सर्वांगावर व्रण पडतात, ते कल्पापर्यंत नरकात पडतात. जे ब्राह्मणांचा अपमान करतात त्यांची संतती वाढत नाही. एकादशी, शिवरात्र या दिवशी जो उपोषण करत नाही त्याचे हातपाय क्षीण होतात. जे शिवविष्णूंच्या प्रतिमा फोडतात ते नरकात जातात. मातृद्रोही व्याधिग्रस्त होतो. पितृद्रोही पिशाच्य होतो. गुरुद्रोही अचानक मरतो व भूतपिशाच्य होतो. भोजन करीत असलेल्या ब्राह्मणाला जो हसतो त्याच्या तोंडाला कसलीही चव राहत नाही. गो विक्री, कन्या विक्री करणारा मांजर होतो. जो कन्या भगिनीची अभिलाषा बाळगतो, पतिव्रतेकडे कामवृत्तीने पाहतो त्याला प्रमेह रोग होतो. जो मंदिर मोडतो, शिवलिंग फोडतो, देवपूजेची उपकरणे चोरतो त्याला पंडुरोग होतो. जो ब्राह्मणाला बाहेर बसवून स्वतः घरात उत्तम अन्न खातो त्याला संग्रहणी किंवा पोटशूळ रोग होतो. कर्मभ्रष्ट, पंचयज्ञ न करणारा, ब्राह्मणांची घरे जाळणारा, गोरगरिबांना लुबाडणारा, संतांचा अपमान करणारा, गुरूंचा छळ करणारा संतानहीन होतो. जो शिवकीर्तन नीट ऐकत नाही तो कर्णरोगी होतो. शिवकीर्तन चालू असताना नको त्या गोष्टी बोलत बसणारा बेडूक होतो. शिवकीर्तन पुराण श्रवण न करणारा सर्प होतो. हरिण म्हणाले, व्याधा, तुला वचन देऊन मी परत आलो नाही तर या सर्व पातकांचा मी धनी होईन. व्याधाची परवानगी मिळताच तो हरिण पाणी पिऊन निघून गेला. त्या पारध्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बिल्वपत्रे खुडून टाकीत असता तो शिवनामाचा घोष करू लागला. 4 प्रहरांच्या पूजनाने व उपाशीपोटी झालेल्या जागरणाने त्या व्याधाच्या मागील सप्तजन्मातील पातकांचे भस्म झाले होते. इतक्यात रात्र संपून सूर्योदय झाला. त्याच वेळी 3री हरणी तेथे आली. व्याधाला पाहून ती म्हणाली, मला मारू नको, माझी बाळे घरी आहेत, त्यांना स्तनपान देऊन परत येते, मग तू मला मार. कंठ दाटून आलेल्या व्याधाने परवानगी देताच ती हरणी पाणी पिऊन निघून गेली. मोठी हरणी प्रसूत झाली. दुसऱ्या हरणीने आपल्या पतीला आनंदित केले. 3रीने आपल्या पाडसांना पाजले. मग तो हरिण सर्वांना म्हणाला, चला आपण व्याधाकडे जाऊ. तो हरिण 3 हरणी व पाडसांसह त्या व्याधाकडे आले. तो हरिण व्याधाला म्हणाला, मला प्रथम मार. तेव्हा हरणी म्हणाल्या, हे बरोबर नाही, आम्हाला अहिवपणी मरण आले पाहिजे. तेव्हा पाडसे म्हणाले, व्याधा, आम्हालाच अगोदर मार. अशा प्रकारे मरणासाठी त्यांच्यात चढाओढ लागलेली पाहून व्याधाचे हृदय भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने धनुष्यबाण फेकून दिला. तो झाडावरून खाली उतरला व हरणांच्या पाया पडून म्हणाला, आज तुमच्यामुळे मी धन्य झालो, तुमच्यामुळेच मी पापमुक्त झालो.
माझे माता पिता गुरुदेव सगळे काही तुम्हीच आहात. मी आज पवित्र पावन झालो आहे. माझी सर्व पातके जळून भस्म झाली आहेत. हा सगळा संसार खोटा आहे. ही सगळी माया आहे. आता मला कशाचीच इच्छा नाही. मला आता भगवान शंकराचे चरण कधी पाहिनसे झाले आहे. तो व्याध असे बोलत असतानाच कैलासाहून दिव्य विमान आले. त्यात शिवगण बसलेले होते. दिव्य वाद्य वाजत होते. किन्नर गायन करीत होते. त्याच क्षणी त्या हरणांना दिव्य देह प्राप्त झाले. व्याधालाही दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी त्या सर्वांना विमानात बैसवून शिवलोकाला नेले. सर्व देव त्या व्याधाची स्तुती करीत होते. व्याधाला शिवपद प्राप्त झाले. त्या हरणांना तारामंडळात स्थान प्राप्त झाले. आजही आकाशात लोकांना त्याचे दर्शन होते. असे आहे हे शिवरात्री महात्म्य. याच्या नित्य श्रवणाने सर्व पातके जळून भस्म होतात आणि याचे सावध चित्ताने पठण करणारा खरोखरच पुण्यशील होतो. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा दुसरा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिव पर्णमस्तु शुभम भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपण अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर श्री विठुराया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ देखील आपल्याला लवकरात लवकर पाहता येतील.